तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना लॉटरी आणि 2 दिवसात मोठं सरप्राईज. सरकारच्या निर्णयाने महिला प्रचंड आनंदी. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च या महिन्यापासूनचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होते. तर मित्रांनो, पण गुरुवारी 14 मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. पण लाडक्या बहिणींना नेमके किती आणि कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले? तर मित्रांनो, गुरुवारी 14 मे लाडकी बहिणीच्या खात्यात ₹1500 जमा झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा काही महिलांना ₹1500 जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. तर मित्रांनो, म्हणजेच एकूण ₹3000 लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. याचाच अर्थ ज्या महिलांना ₹3000 मिळाले आहेत ते मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आहेत. याचबरोबर खात्यात 2 दिवसात ₹3000 जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता पाहायला होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने ई-के-वाय-सी अनिवार्य केली. तर ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल म्हणजेच लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वर ई-के-वाय-सीची लिंक देण्यात आली होती, परंतु आता ती काढून टाकण्यात आली आहे. तर मित्रांनो, 70 लाख महिलांची नावे यामध्ये कापली गेली आहेत. ई-के-वाय-सी नंतर आता योजनेतून तब्बल 70 लाख महिलांची नावे कापण्यात आल्याचं वृत्त आहे. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 70 लाख महिलांना लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. या महिलांना लाडकी योजनेतून पुढील हप्ता मिळणार नाही. याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राबवलेल्या मोठ्या ई-के-वाय-सी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर जवळपास 70 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. या निर्णयामुळे दरमहा ₹1500 आर्थिक मदत. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना लॉटरी आणि 2 दिवसात मोठं सरप्राईज. सरकारच्या निर्णयाने महिला प्रचंड आनंदी. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च या महिन्यापासूनचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होते. तर मित्रांनो, पण गुरुवारी 14 मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. पण लाडक्या बहिणींना नेमके किती आणि कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले? तर मित्रांनो, गुरुवारी 14 मे लाडकी बहिणीच्या खात्यात ₹1500 जमा झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा काही महिलांना ₹1500 जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. तर मित्रांनो, म्हणजेच एकूण ₹3000 लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. याचाच अर्थ ज्या महिलांना ₹3000 मिळाले आहेत ते मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आहेत. याचबरोबर खात्यात 2 दिवसात ₹3000 जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता पाहायला होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने ई-के-वाय-सी अनिवार्य केली. तर ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल म्हणजेच लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वर ई-के-वाय-सीची लिंक देण्यात आली होती, परंतु आता ती काढून टाकण्यात आली आहे. तर मित्रांनो, 70 लाख महिलांची नावे यामध्ये कापली गेली आहेत. ई-के-वाय-सी नंतर आता योजनेतून तब्बल 70 लाख महिलांची नावे कापण्यात आल्याचं वृत्त आहे. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 70 लाख महिलांना लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. या महिलांना लाडकी योजनेतून पुढील हप्ता मिळणार नाही. याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राबवलेल्या मोठ्या ई-के-वाय-सी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर जवळपास 70 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. या निर्णयामुळे दरमहा ₹1500 आर्थिक मदत. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना लॉटरी आणि 2 दिवसात मोठं सरप्राईज. सरकारच्या निर्णयाने महिला प्रचंड आनंदी. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च या महिन्यापासूनचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होते. तर मित्रांनो, पण गुरुवारी 14 मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. पण लाडक्या बहिणींना नेमके किती आणि कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले? तर मित्रांनो, गुरुवारी 14 मे लाडकी बहिणीच्या खात्यात ₹1500 जमा झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा काही महिलांना ₹1500 जमा झाल्याचे मेसेज
आले आहेत. तर मित्रांनो म्हणजेच एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. याचाच अर्थ ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले आहेत ते मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आहेत. याचबरोबर खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळतंय. तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता पाहायला होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने ई-के-वाय-सी अनिवार्य केली. तर ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वर ई-के-वाय-सीची लिंक देण्यात आली होती, परंतु आता ती काढून टाकण्यात आली आहे. तर मित्रांनो 70 लाख महिलांची नावे यामध्ये कापली गेली आहेत. ई-के-वाय-सी नंतर आता योजनेतून तब्बल 70 लाख महिलांची नावे कापण्यात आल्याचं वृत्त आहे. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 70 लाख महिलांना लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. या महिलांना लाडकी योजनेतून पुढील हप्ता मिळणार नाही. याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राबवलेल्या मोठ्या ई-के-वाय-सी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर जवळपास 70 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. या निर्णयामुळे दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत तर मित्रांनो लाडक्या बहिणींना लॉटरी आणि 2 दिवसात मोठं सरप्राईज सरकारच्या निर्णयाने महिला प्रचंड आनंदी. तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यापासूनचा हप्ता मिळाला नव्हता, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होते. तर मित्रांनो पण गुरुवारी 14 मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. पण लाडक्या बहिणींना नेमके किती आणि कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले? तर मित्रांनो गुरुवारी 14 मे लाडकी बहिणीच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा काही महिलांना 1,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. तर मित्रांनो म्हणजेच एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. याचाच अर्थ ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले आहेत ते मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आहेत. याचबरोबर खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळतंय. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता पाहायला होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने ई-के-वाय-सी अनिवार्य केली. तर ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वर ई-के-वाय-सीची लिंक देण्यात आली होती, परंतु आता ती काढून टाकण्यात आली आहे. तर मित्रांनो 70 लाख महिलांची नावे यामध्ये कापली गेली आहेत. ई-के-वाय-सी नंतर आता योजनेतून तब्बल 70 लाख महिलांची नावे कापण्यात आल्याचं वृत्त आहे. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 70 लाख महिलांना लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. या महिलांना लाडकी योजनेतून पुढील हप्ता मिळणार नाही. याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राबवलेल्या मोठ्या ई-के-वाय-सी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर जवळपास 70 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. या निर्णयामुळे दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत तर मित्रांनो लाडक्या बहिणींना लॉटरी आणि 2 दिवसात मोठं सरप्राईज सरकारच्या निर्णयाने महिला प्रचंड आनंदी. तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यापासूनचा हप्ता मिळाला नव्हता, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होते. तर मित्रांनो पण गुरुवारी 14 मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. पण लाडक्या बहिणींना नेमके किती आणि कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले? तर मित्रांनो गुरुवारी 14 मे लाडकी बहिणीच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा काही महिलांना 1,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. तर मित्रांनो म्हणजेच एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. याचाच अर्थ ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले आहेत ते मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आहेत. याचबरोबर खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळतंय. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता पाहायला होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने ई-के-वाय-सी अनिवार्य केली. तर ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वर ई-के-वाय-सीची लिंक देण्यात आली होती, परंतु आता ती काढून टाकण्यात आली आहे.
तर मित्रांनो 70 लाख महिलांची नावे यामध्ये कापली गेली आहेत. ई-के-वाय-सी नंतर आता योजनेतून तब्बल 70 लाख महिलांची नावे कापण्यात आल्याचं वृत्त आहे. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 70 लाख महिलांना लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. या महिलांना लाडकी योजनेतून पुढील हप्ता मिळणार नाही. याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राबवलेल्या मोठ्या ई-के-वाय-सी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर जवळपास 70 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. या निर्णयामुळे दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत तर मित्रांनो लाडक्या बहिणींना लॉटरी आणि 2 दिवसात मोठं सरप्राईज सरकारच्या निर्णयाने महिला प्रचंड आनंदी. तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च या महिन्यापासूनचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होते. तर मित्रांनो पण गुरुवारी 14 मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. पण लाडक्या बहिणींना नेमके किती आणि कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले? तर मित्रांनो गुरुवारी 14 मे लाडकी बहिणीच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा काही महिलांना 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. तर मित्रांनो म्हणजेच एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. याचाच अर्थ ज्या महिलांना 3000 रुपये मिळाले आहेत ते मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आहेत. याचबरोबर खात्यात 2 दिवसात 3000 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने ई-के-वाय-सी अनिवार्य केली. तर ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल म्हणजेच ladkibaheen.maharashtra.gov.in वर ई-के-वाय-सीची लिंक देण्यात आली होती, परंतु आता ती काढून टाकण्यात आली आहे. तर मित्रांनो 70 लाख महिलांची नावे यामध्ये कापली गेली आहेत. ई-के-वाय-सी नंतर आता योजनेतून तब्बल 70 लाख महिलांची नावे कापण्यात आल्याचं वृत्त आहे. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 70 लाख महिलांना लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. या महिलांना लाडकी योजनेतून पुढील हप्ता मिळणार नाही. याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राबवलेल्या मोठ्या ई-के-वाय-सी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर जवळपास 70 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. या निर्णयामुळे दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत